महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. सर बघा, मला कामाला ठेवले, शिवाय द्यायचा का? इथे काम त्या शेटची जागा घरी जा, काम कर तिकडे. हा सरजी, ते शेटनी ठेवले म्हणून तर आलो मी सर. शेटनी तू येणार का? मला काय माहित, मला नाही माहित. ते मला ठेवलं, मी राहिलो. समजलं काय आहे ते? मग निघतो नाही तर तू पटशी फुकट जा. तुझं नाव ते येतात, ते येतात सर, येतात. तुम्ही बात करून घ्या ना. हे इथं काला किधर इसका? खाएगा 2-4 ध्यान रखना और आ रहे बाकी 50 आदमी इधर. ओ सर, अरे उनसे बात करो, मेरे से क्यों बात करो? फंसेगा तू, अंदर घुसा है, तू फंसेगा. सुनो, मैं क्या बोल रहा है, मेरे को वो सर ने रखा है, मैं वो रखा है, मैं आया है इसके वजह से नहीं. तू अंदर जाने तैयार है ना? तू हाँ, अंदर जाने तैयार है? पुलिस जेल में अभी सर बोलेंगे काम पे रहे तो मैं काम पे रहेगा ना. सब तैयार है ना? किधर अंदर भी जाने तैयार है तू? न तैयार काय का अभी सर आ रहे, सर से बोलो ना आप. मेरे को क्यों बोल रहे हो? ट्रेसपासिंग किया है तूने. हाँ? किसी जगह में तू घुसा है इलीगल. इलीगल ऐसा वो बोले, इसलिए वो सर सबके ऊपर केस है. वो लोग आने वाले नहीं कोई इधर. वो आ रहे सर, आ रहे हो, आने दे. आ रहे. सर का नाम तो बोल. सर का नाम श्रीराम नायक. श्रीराम नायक. किधर का है? इधर अपने इधर का ही है. श्रीराम नाइक. ए हाथ मत लगाना किसी को. उठाओ, ए उठा, वो उठाओ, ए जल्दी उठाओ, तुम्हें बोल रहा हो, करो जल्दी, चलो. कुछ नहीं, ए उठाओ. अरे सब देख लेगा. तू उठाओ, कुछ नहीं, किसी में कोई दम नहीं. उठाओ तू जल्दी, उठाओ. हाँ नाही समजत. ए उठा तू, उठा. हा दाखव, सगळ्यांना दाखव. तुला पण दाखव सगळं कसं होतं. चला ले बाहेर ले. अंबरनाथच्या पालेगाव या ठिकाणी असलेल्या जमिनीवरून देसाई कुटुंब आणि शहा बिल्डर यांच्यात मागील काही वर्षांपासून वादविवाद सुरू आहे. यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान 3 सप्टेंबर रोजी पुन्हा बिल्डर सचिन शहा यांच्या तक्रारीवरून देसाई कुटुंब आणि इतर लोकांवर ट्रेसपासिंग, धमकावणे, शिवीगाळ, हत्यार आणणे असा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. आता या प्रकरणी वकील असलेले अक्षय देसाई यांनी या गुन्ह्यात आपला आणि कुटुंबाचा कुठलाही सहभाग नसताना मला जाणून-बुजून अडकवलं जात असल्याचं सांगत शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर वकिलांचा मोर्चा आणला होता. यावेळी गुन्हा मागे घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेण्यात आली आहे. काल माझ्या क्लायंटच्या संगती मारहाण झाली होती आणि त्या संदर्भात मी माझ्या क्लायंटची बाजू मांडण्यासाठी डीसीपी साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो. आणि मग डीसीपी साहेबांच्या ऑफिसला गेलो असता तिथे डीसीपी साहेबांनी मला कॅबिनमधून त्यांच्या बाहेर काढायला 2 हवालदारांना सांगितलं आणि मला बाहेर काढलं आणि मला अपशब्द वापरले त्यांनी. आणि मी त्यानंतर हे सर्व प्रकरण माझ्या वकील बंधूंना सांगितले असता मी इथे आलेलो आहे आणि माझ्यावर गुन्हा दाखल झालाय असं मला समजलं होतं. मी स्पॉटवर नसून सुद्धा त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि माझे वकील बंधू त्यासाठी इथे आलेले आहेत. ट्रेसपासिंगचा गुन्हा असं झालाय असं मला समजलं आहे. आणि आज माझी स्वतःची जागा आहे, तिथे पण पूर्वीपासून माझे कंटेनर वगैरे आहेत. ते सुद्धा पोलिसांची टीम 30-40 जणांची टीम तो कंटेनर उचलण्यासाठी जागेवर आले होते. तेव्हा माझी फॅमिली, माझा मोठा भाऊ वगैरे तिथे त्यांना विचारणा करण्यास गेले असता माझ्या मोठ्या भावाच्या अंगावर सिनियर पीआय धावून आले. तेव्हा मी सुद्धा गेलो आणि मी बोललो आम्हाला मारून टाका, आम्ही इथे जीव देऊ. तुम्ही जर वकिलांना सुद्धा जर तुम्ही अशा प्रकरणात वागणूक देत आहे तर सामान्य माणूस काय करू शकतो. आणि तुम्ही गुजराती बिल्डर त्याच्या बाजूने एवढं म्हणजे हे करत आहात तर सामान्य माणूस इथे मराठी माणसाचं काहीच अस्तित्व राहणार नाही. तुम्ही जर काय आपली मागणी असणार आहे? मला न्याय देण्यात यावा, कारण की या आधी पण माझ्यावर 3 केसेस दाखल आहेत. त्या पण स्वतःच्या जमिनीसाठी मी बिल्डर कब्जा करत असताना स्वतःची जमीन प्रोटेक्ट करण्यासाठी गेलो असता माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याचं नाव आहे चंदूलाल शाह, सचिन शाह, मनोज दत्तू जाधव आणि कल्पेश शाह आणि नवनाथ वारिंगे. काही लेखी तक्रार वगैरे दिली? मी 2023 पासून आजपर्यंत सिनियर पीआय म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना तक्रार केली आहे आणि लेखी तक्रार दिल्या सगळ्या एसीपी, डीसीपी
आणि CP साहेबांकडे 3 अर्ज केलेले आतापर्यंत आणि CP साहेबांसोबत सुद्धा माझी मीटिंग झालेली आहे आणि CP साहेबांनी मला भेटायला बोलून DCP साहेबांना फोन लावला आणि काय या देसाईचा असेल ते तुम्ही बघून घ्या प्रकरण आणि मिटवून घ्या. पण मी DCP साहेबांकडे गेलो असता DCP साहेब माझ्यावर हसून ते वाद असे म्हणजे ओढवडीची उत्तर देऊन मला तिथून काढून टाकलं त्यांनी. आता काय मागणी आहे? आता माझी एवढीच मागणी आहे का माझ्यावर जे गुन्हे होत आहेत ते खोटे प्रकारचे आहेत, बिनबुडाचे आहेत आणि यापुढे म्हणजे मला पोलीस स्टेशन पासून कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. माझ्या फॅमिलीला वेळोवेळी DCP साहेब बोलून आणि सिनियर PI बोलून 2023 पासून आतापर्यंत धमकवतायत की तुम्ही तुमच्या जागेचा ताबा सोडा आणि स्वतः DCP साहेब आम्हाला बोलवून बोलतात का आम्हाला सिव्हिलचा 0 नॉलेज आहे, तुम्ही त्या गोष्टी आम्हाला सांगायचे नाही, तुम्ही जर जागेवर गेले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू. ती जागा तुमची आहे, त्याचा काही पुरावा आहेत? आमच्याकडे कायदेशीर आमचे 7/12 वगैरे त्या जागेचे आहेत आणि 3 जागेमध्ये आतापर्यंत माझ्या कब्जा केलेत, त्याचे 7/12 पुरावे वगैरे सगळे माझ्याकडे आहेत. दरम्यान सचिन शहा यांच्या बाजूने मनोज जाधव यांनी प्रतिक्रिया दिली असून देसाई कुटुंब आणि इतर लोक जाणून बुजून बिल्डरला त्रास देण्याचं काम करतात. सर्व पेपर क्लिअर असताना देखील राजकीय हस्तक्षेप करून दबाव आणून सदर जागेवर काम करून दिलं जात नाहीये. काय म्हणालेत मनोज जाधव ऐकूयात. प्रथमतः की मला चंदूलाल शाहच्या वतीने इथं बोलण्यास परवानगी मिळाली आहे आणि गेल्या 2023 पासून हा बघा त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल आहे. ह्यो गुन्हा झाल्याच्या नंतर सुद्धा त्याही 2025ला पुन्हा त्यांच्यावर गुन्हा झाला. आलं का लक्षात? ह्या गुन्ह्याच्या नंतरून तेही पुन्हा वापस त्याच जागेवर येऊन कंटिन्यूर आम्ही गाढ झोपेत असताना आमच्या जागेचं प्लॅन सँक्शन होऊन सर्व कामं क्लिअर असून नगरपालिकेतून सर्व कामे पूर्णतः क्लिअरन्स असून आम्ही आमचं काम सुरळीतपणे काम चालू केलेलं आहे आणि आमच्या सकाळच्या गाढ झोपेत असताना ह्याही कंटेनर आणून तिथे ठेवला. यांच्याकडे कोणताही कागदपत्र किंवा कोणते डॉक्युमेंट ओरिजिनल आजच्या करंट डेटचे नाही आहेत, बरोबर का नाही? त्याही त्यांचं 7/12 दाखवावं, ओरिजिनल आजचे करंट दाखवायचे, त्यांनी कोणतं प्रूफ दाखवावा किंवा आमची जागा आहे की काय ह्याही येऊन डायरेक्ट तिथं 7/12 आपला कंटेनर टाकलं ते, बरोबर की नाही? हे आमच्या लक्षात येताच आम्ही सकाळी 8 वाजता तिथं पोचल्या क्षणी आम्हाला कळून आला की ह्याही आमच्या जागेमध्ये कंटेनर ठेवलेलं आहे. म्हणजे ही UP बिहारची बाईगिरी आहे, ही तशी महाराष्ट्रात चालू केलेली आहे. म्हणजे आमच्या साईडवर येऊन UP बिहारसारखे दादागिरी करायला लागलेत. हे एक बिल्डर आहे तो पूर्णतः क्लीन आहे, त्यांचं 7/12 आहे, त्यांचं फेरफार आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यांचा प्लॅन मंजूर झालेला आहे. आणि आमच्या जागेवर आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आमची गोष्टीची दाद मागितली आणि दाद मागितल्या असताना साहेबांनी आमची सर्व विचारपूस करून आमचा कंटेनर हलवण्यात यावं त्यासाठी पोलिसांनी आम्हाला बंदोबस्त दिला आणि बंदोबस्तमध्ये आम्ही हा संपूर्ण कंटेनर हटवलेला आहे. कोणताही दादागिरीचा किंवा कोणताही गैरव्यवहार करून किंवा गैरवापर करून किंवा शिवीगाळ करून आम्ही कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही. पण ही देसाई कुटुंब, नंदलाल जेठानी, हे सर्व जे आहेत हे सर्व आम्हाला बलशाही, त्यांची ताकद, पॉलिटिकल ताकद, इतर काही गोष्टी आम्हाला दाखवतात. माझं एकच म्हणणं आहे पॉलिटिशियनवाल्यांना का ह्यांचे 7/12 आजच्या करंट लोकेशनचे चेंज करावे आणि ह्यांना मग सपोर्ट करावे किंवा काय करावे. तर त्यासाठी आम्ही साहेबांकडे गेलो तर साहेबांनी आम्हाला ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला आणि आम्ही साहेबांना बोललो का हे बघा हे गुन्हे त्याही साहेबांनी आम्हाला दाखल करून दिले आणि त्याच्या मागं आमचा काही एक वेच नाही. आमची जागा रोडला लागून आहे, आम्ही त्यासाठी आम्हाला रोडला लागून आम्हाला फ्रंट मोठा घेण्यासाठी आम्ही दुसरा 7/12 देखील विकत घेतलेला आहे आणि रोड सोडून त्याच्या पलीकडे पण आमची जागा आहे. इतके सर्व आम्ही क्लिअर असताना शेवटीला ही पाटील फॅमिली, त्याच्यामध्ये नंदलाल जेठानी, समीर देसाई, अविनाश देसाई, मनोहर देसाई, हे सर्व जे आहे जे मिली सरकार, हे सर्व जे दादागिरी गुंडशाही करणारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत ती हे चंदूलाल शाह, सचिन शहा, कल्पेश शाह स्वतः मलाही हे मानसिक तकलीफ देतात आणि ह्यांच्या मानसिक तकलीफेमुळं उद्या सकाळ मला कोणत्या गोष्टीची जीव मारण्याची धमकी येते, कोणत्या गोष्टीची मला येणाऱ्या भविष्यात त्यांच्यापासून धोका आहे आणि मी त्यासाठी साहेबांकडे गेलो
आणि संपूर्णपणे त्यांना साहेबांना सर्व गोष्टी संपून सांगितलेल्या आहेत. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।